तर पब्लिक आज घरी होतो आणि विचार केला खूप दिवसानंतर, आज बुधवार पण होता आणि आता थोडा दिवस पावसामुळे विश्रांती पण आहे. म्हणलो चला काहीतरी मजेशीर आणि चांगलं बनवूया. त्यामुळे तडक चुलीकडे गेलो आणि चुलीवर सध्या आता आमचा प्रोग्राम सुरू आहे जेवण बनवण्याचा. आणि चूल पेटवली चांगली मस्तपैकी कडक असं चुलीला लाकडं बिकडं लावून असं आग पेटवली पैकी अशी आग लागली. आता लोक आग लावायचं काम करायला लागल्यात, पण असू दे, चुलत्यात 2 नंबरला आहे, 1 नंबरला लोक आहेत. असू दे, चालायचं, लोकांचं लय मानावं घ्यायचं नाही. लोकांचं भलं केल्यापेक्षा आता चला म्हणलो पोटाचं काहीतरी विचारपाचार करूया आणि सुरू करूया. आणि पाऊस वगैरे होता त्यामुळं अंधार आहे, थोडं दिसत नाही. परत लाईट वगैरेचं मॅनेजमेंट केलं आणि मस्तपैकी म्हणलो आज बिर्याणीचा बेत आखूया, चिकन बिर्याणी बनवूया. आणि असा पातेल्याला असे माती वगैरे लावून लेप, मग आमच्या ग्रामीण भागात म्हणतात त्याला, लेप वगैरे लावला, तेल ओतलं आणि मग असा कांदा बिंदा ओतून असा कांदा वगैरे भाजायला सुरुवात केली. म्हणलो सुरुवातीला जरा तळलेला कांदा भाजून वगैरे घेऊया, बिरिस्ता करूया, कारण बिर्याणीवर वरनं तळलेला कांदा मारला का नाही की आणि बिर्याणीला टेस्ट वगैरे छान येते. आणि ही तुम्ही आग पाहू शकता, पण ही आग माणसं लावतात त्या आगीपेक्षा कमी आहे का बरं का? समजून घ्या, माणसं आग लय लावतात घराघरातनी भांडणं लावायला आणि एकमेकाची घरं फोडायला. लोकांना आजकाल भरपूर आवडायला लागलेलं आहे. असो, कर्माची फळं इथं दुनियातच फेडावी लागतात, त्यामुळं काय लय लोड घ्यायचा नाही. मस्तपैकी असं कांदा असा हलवत बसायचं आणि मस्तपैकी हा जेवण बनवण्याची मजा कुठे भेटणार नाही. अशी ही मजा गावकडची आमच्या निव्वळ. आणि हा असा कांदा असा भाजून मस्तपैकी घेतला, पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचा. कांदा एकदम असा लालसर पडला पाहिजे. आत्ताशी अर्धं काम झालेलं आहे आणि चुलीला आग वगैरे, धूर वगैरे डोळ्यात जात होता, पण जेवण करण्याची मजा काही वेगळीच असते. त्याचा नाद केला की पान बाद होतं, त्यामुळं जेवण करणं साधं सोपी गोष्ट नाही. तोंड आणि हातपाय सगळं काळं होतात आणि ते पण चुलीवर धग तिची गोष्ट. ही तर लहान आहे, पण मोठी मोठी जेवणं करताना बनवणं तेवढं सोपं नाही, कारण आचार्यांना त्याबद्दल जो त्रास होतो तो आपण सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे त्यानंतर ह्या तमालपत्री थोडी टाकली आणि मिरची वगैरे टाकून थोडंसं हे फिरवून घेतलं. आणि हा अशा प्रकारे कांदा आता आपलं मसाल्याला सुरुवात झालेली आहे. आणि हा मसाला तुम्ही पाहू शकता, असा चारीकडून कांदा असा जळू द्यायचा नाही. लाल भाजला पाहिजे पण जळून द्यायचा नाही. जळला की बत्त्या बोळ झाला म्हणून समजा. त्यामुळं असं मस्तपैकी कांदा वगैरे भाजून घ्यायचं. कधी कधी आपल्यातला आचारी जागा होतो, आपण बी जेवणं केलेली आहेत. 5 किलो 6 किलो 10 किलोपर्यंत आपण आत्तापर्यंत जेवण केलेलं आहे. मोठा जेवण करण्याचा कधी योग नाही आलेला, पण चालायचं, आपण 2-3 पायलीपर्यंत जेवण केलेलं आहे. त्यानंतर हा मसाला सगळा एकदम आपण टाकलेला आहे, ज्यामध्ये चिकन आहे, चिकन मसाला आहे, धनिया आहे, परत गरम मसाला आहे आणि खोबरं, लसूण, अद्रक ह्याची पेस्ट पण ह्यातच आपण मिक्स करून एकत्रित टाकतो. ते एक एक टाकायचं आपल्याला जमत नाही आणि आपण अशा प्रकारे सर्व दही वगैरे लावून एकत्र मिश्रण तयार करतो, ज्यामध्ये सगळे मसाले आपण टाकतो. चिकन घ्यायचं, त्याला मॅरिनेट करायचं, दही लावून मॅरिनेट करायचं, त्यात चिकन मसाला, धनिया पावडर आणि
गरम मसाले वगैरे सगळे त्यातच टाकून घ्यायचं आणि हे एकदम मिश्रण करून असं पातेल्यात ओतून घ्यायचं. त्यामुळं तुम्हाला ह्याचा बाकी त्रास होणार नाही आणि एक एक टाकून तो तासभर येईल ते नंतर यायचं. नंतर मग आपण ह्यात टॅमॅटो टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. टॉमॅटो पहिलं मसाला वगैरे गिरवी चांगली शिजवून घ्यायची, मग त्यात टॉमॅटो टाकायचं आणि मग चांगलं ठेवायचं चुलीवर आणि चांगल्यापैकी ह्याला ताव आला पाहिजे यासाठी वर प्लेट झाकायची आणि बघत राहायचं आणि हलवत राहायचं. थोडं ढवळायचं, खाली लागून वगैरे द्यायचं नाही. आणि अशा प्रकारे हा मसाला वगैरे आपले टाकून झालेले आहेत आणि ही थोडी आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे. छानसा वास येतो, त्यामुळं कस्तुरी मेथी मिळते बाजारामध्ये, ती आणून थोडीशी टाकायची बिर्याणी. यामुळे बिर्याणीला टेस्ट वेगळीच येणार आहे. आणि थोडासा बुक्का वगैरे टाकायचा आहे, ज्यामुळे त्याला आणखी टेस्ट आणि त्याला भर येणार आहे. असा हा एकंदरीत कार्यक्रम. असा मसाला चांगला एक 15-20 मिनिट टेस्ट त्याची चांगली यायची. महत्त्वाचं मीठ टाकायला विसरू नका मसाल्यात. आधीच जर मीठ टाकलं तर चांगलेलं आहे, पण टेस्ट करून घ्यायची मीठ आहे का नाही, कमी पडलं आहे काय. एवढं बी टाकायचं नाही की ब्लड प्रेशर एकदम वाढेल असं काही करायचं नाही. ब्लड प्रेशर एकदम वाढेल असा मीठ टाकायचं नाही. आणि असे चिकन वगैरे शिजवून चांगलं घ्यायचं. मसाल्याला चांगला असा खमंग वास यायला पाहिजे आणि चुलीला खाली आग लावायचं. आणि चुलीवरचं जेवण एक नंबर जेवण, टेस्ट वगैरे त्याची वेगळी आहे. तर लोक आता येडी झालेले आहेत, घरातल्या चुली बंद केल्या आहेत आणि हॉटेलला आता जेवायला चुलीवरचं जायला लागलेले आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे आणि काही वेळातच हा आपण आता करून ह्याला साईडला करणार आहे. आणि आता आपला मसाला एकदम टेस्ट केली तर चांगला झाला आहे. त्यानंतर आता आपण राईस शिजवून घेणार आहे. यातमध्ये आपण तमालपत्री, जिरे, काळी मिरी टाकलेले आहे आणि लिंबूचे 1-2 तुकडे करून टाकलेले आहे. त्यामुळे भात असा सुटसुटीत होतो आणि त्याला चव पण चांगली लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिले लोक काय करतात की भात ह्यामध्ये उकळून घेतात, पण आम्ही तसं करत नाही. आपण जसा घरगुती भात शिजवतो तसा भात शिजवतो, त्यामुळे त्याला आणखीनच जास्त टेस्ट आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपणच पाणी टाकायचं. जर 1 पातेलं भात असेल तर 2 पातेले माप, 1 पेला जर भात असेल तर 2 पेले पाणी टाकायचं. आणि असा हा भात तुम्ही पाहू शकता. आपण जसा भात ऑलरेडी शिजवून घेतो तसा हा आपण भात शिजवून घेतलेला आहे. आणि आता भात पण रेडी झालेला आहे. आता आपण थर लावू आणि असा हा बिर्याणी थर लावून थर असा मस्तपैकी लावायचा आणि अशा प्रकारे परत बिर्याणी फोडून घ्यायची आणि मस्तपैकी अशी सर्व करायची. लोकांच्या मागं लागण्यापेक्षा जेवणाच्या मागं लागलेले कधी पण चांगले. आणि मस्तपैकी असा जेवणाचा आनंद घ्या, खुश राहा, मस्त राहा, आयुष्य जगा, कारण हे जीवन पुन्हा नाही ना. थँक्यू, आभारी आहे आणि असंच प्रेम राहू दे मित्रांनो.